बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। रायपूर पाचला शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या वर्षभरापासून पाणी साचले असून शेतीचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले आहे। हळदीचे बियाणे पाण्यातच अडकले आहे, तर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांची पेरणीही रखडली आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। संतप्त शेतकऱ्यांनी आता राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याचा इशारा दिला आहे। पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रायपूर पाचला शिवारात 8 ते 10 शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीचे तलावात रूपांतर झाले आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की रायपूर पाचला रस्त्याच्या कामादरम्यान पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाला, त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात साचत असून शेती पूर्णपणे जलमय झाली आहे। गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद आणि महसूल विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला असून हळदीचे बियाणे पाण्यातच अडकले, सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाची पेरणी रखडली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून आणि आगामी हंगामाबाबतही चिंता वाढली आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी दिगंबर पाटील यांनी थेट शेतात साचलेल्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले। या आंदोलनातून त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की तातडीने पाण्याचा निचरा करून प्रश्न सोडवला नाही तर राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याची वेळ आमच्यावर आली आहे। आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा निचरा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत द्यावी, अशी मागणी होत आहे। या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।